हे बघ सूनबाई, माझ्या मुलाच्या पगारावर तुझा काहीही हक्क नाही. तू काही महिन्यापूर्वी या घरात आली आहेस, पण मी सुस्मितला जन्म दिला आहे. तो माझा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर व त्याच्या कमाईवर फक्त माझाच हक्क आहे. हे आता तूही लक्षात ठेव. सासूच्या अशा बोलण्याने संपूर्ण घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. भूमीला खूप काही बोलायचं होतं, पण ती सुस्मितच्या येण्याची वाट पाहत होती. भूमीची नणंद देखील आईचा पक्ष घेऊन वहिनीलाच जाब विचारत होती आणि त्यानंतर त्यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली आणि प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. बराच वेळ झाला तरी रूममधून कोणीच बाहेर येत नव्हतं. सगळे एकमेकांकडून अपेक्षा करत बसले होते की तो आधी येईल की ती आधी येईल, पण बराच वेळ झाला तरी कोणीच बाहेर आलेलं नाही. पण घरातील शांतता संपलेली नव्हती. मग माधवराव उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी त्यांनी चहा बनवला आणि मोठ्याने आवाज देत त्यांनी सगळ्यांना बोलावलं. ते सर्वात आधी आपल्या पत्नीला म्हणाले, "अगं, ऐकलंस का? गरम गरम मसालेदार चहा तयार आहे." दुसऱ्या आवाजात आपल्या सुनेला ते म्हणाले, "भूमी बेटा, आज रूम बाहेर यायचं आहे ना? आज तुमचं काम तुमच्या बाबांनी केलं आहे, तर लवकर बाहेर या, नाहीतर चहा थंड होईल." आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला आवाज दिला, "प्राची बेटा, चहा घेण्यासाठी लवकर बाहेर ये. आज तुमच्या भांडणामुळे मला काम करावं लागलं. मी चहा सर्वांसाठी केला आहे." असं माधवराव हसतच म्हणाले. तेव्हा सर्वात आधी तर त्यांची सून भूमी बाहेर आली आणि म्हणाली, "अहो बाबा, तुम्ही चहा का बनवलात? मला बोलवलं असतं तर मी चहा बनवून दिला असता ना." त्याचवेळी माधवराव, त्यांची पत्नी आणि मुलगी प्राचीसुद्धा बाहेर आल्या होत्या. तेव्हा माधवराव सुनेकडे पाहत म्हणाले, "तुम्ही तर नेहमीच चहा बनवता, स्वयंपाकघर सांभाळता, पण कधीकधी घरची सुनेला देखील आराम मिळायला हवा. तिलाही कोणीतरी चहा बनवून द्यायला हवा." काही लोक सुनेला फक्त काम करणाऱ्या मशीनसारखंच समजतात, तर काही लोक सुनेला घरातील सर्व काम करणारी कामवाली बाई समजतात. पण हे विसरतात की घरची सून ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे. हो हो, तुम्हालाही नेहमी तुमच्या पत्नी आणि मुलीमध्येच दोष दिसतो, पण बाहेरून आलेल्या सुनेमध्ये फक्त चांगले गुण दिसतात. असं रागानेच माधवरावांची पत्नी त्यांना बोलू लागली. भूमी मात्र काही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. तेव्हा माधवराव आपल्या पत्नीला बोलतात, "हीच तुमची चूक आहे. तुमची मुलगी तुमची आहे. तुम्हाला ती तुमची लाडाची लेक वाटते. तसंच सुनेलाही परकं न समजता तिलासुद्धा आपलं समजून घ्या, म्हणजे मग वाद भांडणे होणारच नाहीत. आणि तुम्ही विसरलात का? तुम्ही काही वर्षापूर्वी तुमच्या माहेरातून या घरी आला होता व एक दिवस तुमची मुलगीही दुसऱ्या घरात जाईल. ती तिच्या सासरी जाईल. तेव्हा तुमच्या मुलीसोबत तिच्या सासरचे लोक जर वाईट वागत असतील तर ते तुम्हाला चालेल का? आणि मी जे काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि मला जे काही जाणवलं आहे त्यावरूनच मी बोलत आहे." तेव्हा यावर त्यांच्या पत्नीकडे कोणतंच उत्तर नव्हतं, म्हणून त्या गप्प बसल्या. माधवरावांची सरकारी नोकरी होती आणि ते आता रिटायर झाले होते. घरात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा सुस्मित, ज्याचं लग्न भूमीसोबतच काहीच महिन्यापूर्वी झालेलं होतं. सुस्मित देखील बँकेत मॅनेजर होता, तर मुलगी प्राची अजून शिकत होती. त्यांची सून भूमी शिक्षित, हुशार व समजदार होती, पण आई आणि मुलगी यांनी मिळून तिचं जीवन असं कठीण करून ठेवलं होतं की तिला आता त्यांच्या वागण्याचा त्रास होत होता. या दोघी माहीलेकींना तिच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना दखल घ्यायची असते. तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग त्या गोष्टीवर बंदी घालून ठेवत असतात. नणंद प्राची तर सतत नेहमी पाहते की तिचा भाऊ आणि वहिनी यांचं काय चालू आहे, ते काय करतात, काय बोलतात, किती आनंदाने बोलतात की भांडण करतात. शिवाय नवरा बायको किती वेळ एकत्र असतात आणि मग ती लगेच आईकडे धावत जायची व आईला सर्व काही सांगायची. तेव्हा आई मुलाच्या समोर काही बोलत नव्हती, पण मुलगा बाहेर गेल्यावर संपूर्ण घरात भूकंप घडवायची. सुनेला काहीही बोलायला सुरुवात करायची. आजही माधवराव आपल्या पत्नीला समजावत असतात की घरात एक तरुण मुलगी आहे, पण कोणालाही काहीच वाटत नाही. सगळे चुकीचं होत चाललेलं आहे. एक आई म्हणून तूच प्राचीला समजून सांगायला हवं की सतत भाऊ आणि वहिनीवर नजर ठेवणं आणि चुगली करणं, एकमेकांच्यात भांडणं लावणं ही वाईट सवय आहे.
प्राची असंच वागत राहिली तर तेव्हा ही सवय दोन्ही बाजूला त्रासदायक ठरेल. हे वेळीच लक्षात घे आणि प्राचीला समजून 4 गोष्टी सांग, त्यामध्येच तिचं भलं आहे. माधवराव जेव्हा ड्युटीवर जात होते तेव्हा ते घरातील कोणत्याच गोष्टीकडे फार लक्ष देत नव्हते, कारण ते कामातच व्यस्त असायचे. पण रिटायरनंतर ते बहुतेक बराच वेळ घरातच असायचे आणि ते आता सगळं पाहत असतात आणि त्यांना हे सगळं चांगल्या प्रकारे समजत होतं की त्यांची पत्नी आणि मुलगी मिळून सुनेसोबत किती चुकीचं वागत आहेत, चुकीचं बोलत आहेत. आणि हे बरेच दिवस चालू होतं. माधवरावांच्या हे लक्षातही आलं होतं. म्हणूनच ते फक्त संधीच्या शोधात होते की की त्या दोघींनाही धडा शिकवायचा आहे. भूमी नेहमीच शक्य तितके त्या दोघींच्या गोष्टींकडे, बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते. पण जेव्हा सर्व गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जात असतात तेव्हा भूमी सासूला मात्र नाही, पण प्राचीला प्रत्युत्तर देते, ज्यामुळे सासू अजूनच रागावून सुनेवर आरोप लावत राहते. त्या दिवशीही असंच काहीसं झालं होतं. भूमीने आपल्या नवऱ्याकडून काही कामासाठी पैसे मागितले होते व सुस्मितने देखील तिला पैसे दिले होते आणि तेव्हा प्राचीने सुस्मितला पैसे देताना पाहिलं आणि ती लगेच जाऊन ती गोष्ट आपल्या आईला सांगितली की वहिनी दादाकडून पैसे मागत होती आणि दादाने देखील तिला पैसे दिले आहेत, पण मला तर तो कधीच पैसे देत नाही. मग काय, आईने देखील मुलीच्या गोष्टी ऐकून ती गोष्ट मोठी केली. उगाच कारण नसताना त्या गोष्टीचा बाऊ केला. त्या भूमीला जाऊन जाब विचारू लागल्या की काय गं, तू माझ्या मुलाकडून पैसे का मागितलेस? त्याच्या पैशावर तुझा काय हक्क आहे आणि तुला घरात राहून पैशांची काय गरज आहे? तू त्याच्याकडे कशासाठी पैसे मागितले? माझ्या मुलाने कष्टाने कमवलेले पैसे तुला तुझ्या माहेरी पाठवायचे आहेत का? आता मात्र भूमीच्या सहनशीलता संपली होती. मग ती बोलली की आई, ते तुमचा मुलगा आहे आणि प्राचीचे भाऊ आहेत, हे मलाही माहिती आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही का, ते माझे पण नवराच आहेत. जर मी माझ्या गरजेसाठी, एखाद्या कामासाठी त्यांच्याकडून पैसे मागितले तर काय चूक केली? तर तो माझा हक्कच आहे आणि मी त्यांच्याकडून पैसे मागणार, नाहीतर अजून कोणाकडून मागणार? आणि तुम्हाला आणि प्राचीला जेव्हा गरज असते तेव्हा तर तुम्हीही त्यांच्याकडून पैसे घेतातच की. मग तेव्हा मी काही बोलते का? आणि प्राची, तुझा दादा तुला प्रत्येक वाढदिवसाला व अधूनमधून गिफ्ट्स आणि पैसे देतो आणि आई, तुमचा मुलगा प्रत्येक महिन्याला त्याचा संपूर्ण पगार तुमच्या हातामध्ये देतो. पण मी याबाबत कधीच काही बोलले आहे का? हवं तर मीही त्यांना तसं करण्यापासून थांबवू शकले असते, पण मी कधीच असं केलेलं नाही. पण तुम्ही असंच माझ्या प्रत्येक गोष्टीत चूक काढत असाल, मला जाब विचारत असाल तर मला ते करायला भाग पडेल, जे तुम्ही कधीच सहन करू शकणार नाही. आज भूमीने मन कठोर करून ती बेधडकपणे बोलत होती. तुझ्यात एवढी हिंमत आहे की तू आम्हाला असं बोलशील? माझा मुलगा आहे म्हणून आमचा पूर्ण हक्क आहे, पण मात्र तुझा त्याच्यावर काहीही हक्क नाही, अधिकार नाही, असं भूमीची सासू रागातच तिच्याशी बोलत होती. आज भूमीने देखील ठरवलं होतं की शांत बसायचं नाही, कारण आजपर्यंत ती शांत बसून दुर्लक्ष करून गोष्टी इतक्या वाढल्या होत्या, हाताबाहेर गेल्या होत्या. म्हणून ती बोलते, मी लग्न करून या घरात आली आहे. त्यांची पत्नी या नात्याने त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे हे विसरू नका. असाच वाद वाढू लागला. शब्दाला शब्द वाढत गेले आणि भूमीच्या सासूने आणि प्राचीने दोघींनीही या सर्वाचा दोष फक्त एकट्या भूमीवरच दिला. खरं तर भूमीच्या सासूची चूक होती, पण त्या ते मान्यच करत नव्हत्या आणि सासूला असं वाटलं होतं की मुलगा आल्यावर त्याला असं हे सर्व सांगितलं तर तो भूमीला त्यांची माफी मागायला सांगेल व ती त्यांची माफी मागेल. पण आज भूमी पण आली नव्हती. तिची चूक नसल्यामुळे ती माफी मागणार नव्हती. भूमी आपल्या खोलीत गेली आणि सासू प्राची सुद्धा आपापल्या खोलीत गेल्या. घर अगदी शांत झालं होतं. काही वेळाने माधवराव वेळेवर बाजारातून परत आले तर घरात येताच त्यांना एक वेगळीच शांतता दिसून आली. त्यांना लगेच कळलं की आज नक्की काहीतरी घडलं आहे, म्हणूनच इतकी शांतता दिसत आहे. म्हणून त्यांनी सगळ्यांसाठी आधी चहा बनवला आणि आवाज देऊ लागले. पण त्यांना चांगलंच माहिती होतं की घरी नक्की काहीतरी झालं असणार, पण तरीही त्यांनी कोणाला काही विचारणं गरजेचं समजलं नाही. प्राची व भूमीच्या सासूने सगळी चूक भूमीवर टाकली होती, पण माधवराव यांना चांगलंच माहिती होतं की काय झालं असेल. म्हणून त्यांनी सगळ्यांपेक्षा आधी त्यांच्या बायको आणि मुलीला समजावून सांगितलं. ते आपल्या बायकोला बोलत होते की काय तू पण अडाणी लोकांसारखं गोष्टी करत आहेस, बोलत आहेस, जुन्या जमान्यातील लोकांप्रमाणे वागत आहेस. पुरुषाच्या कमाईवर बायकोचा काही हक्क नसतो का? जर एक पत्नी म्हणून तुझा माझ्या कमाईवर हक्क आहे तर मग सुनेचा
तिच्या नवऱ्याच्या कमाईवर का नाही? तिने जर तिच्या गरजेसाठी काही पैसे मागितले तर मोठा काय गुन्हा केला आहे? आणि तुझा मुलगा तर तुला दर महिन्याला संपूर्ण पगार आणून तुझ्याच हातात देतो. पण जर त्याच्या मनात आलं तर तो स्वतःच्या हातात पण ठेवू शकतो. पण त्याने तसं कधीच केलं नाही. आणि अजून एक गोष्ट, तुला लक्षात नसेल पण मी आठवण करून देतो. मी माझ्या पगारातून दर महिन्याला माझ्या आईबाबांना 2,000 रुपये पाठवायचो. पण तुला ते पण आवडायचं नाही. तुला ते पटायचं नाही. तेव्हा तू किती काय बोलत होतीस. आयुष्यात एक चूक त्यावेळी झाली होती, जेव्हा एका मुलाने व सुनेने आपल्या आईवडिलांची जबाबदारी पार पाडायची राहून गेली होती. आणि दुसरी आत्ता तू चूक करत आहेस की सुनेला आपल्या नवऱ्याच्या कमाईवर काही हक्क नाही. तिला काही पैशांची गरज नाही. पण एक दिवस उद्या असं होऊ नये की जे तू तेव्हा केलंस ते आत्ता तुझ्याबरोबर होईल. त्यावेळेला तू तुझ्या स्वार्थासाठी, हट्टासाठी मला माझ्या आईवडिलांपासून दूर केलं होतं. आणि देव ना करो की उद्या एके दिवशी सूनबाई तुला तुझ्या मुलापासून दूर करेल. कारण जे काही तुम्ही दोघी तिच्याबरोबर करत आहात, वागत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि प्राची तुम्ही दोघेही चुकीच्या वागणुकीत गोष्टींना एकमेकींना साथ देत आहात. तुला ह्या गोष्टीची आता जाणीव आत्ताच व्हायला हवी. तुला अजून काही गोष्टी समजत नाहीत की तू त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीस ते मला माहिती नाही. पण ज्या दिवशी तू सासरी जाशील तेव्हा तुला मी काय बोलत आहे हे नक्कीच समजेल. आणि जेव्हा सासरी जाशील व काही काळाने माहेरी आईवडील राहत नसतील तेव्हा तू इकडे माहेरी येण्याची आतुरतेने वाट पाहशील. पण तुला कोणी माहेरी बोलवणार नाही व तुझं माहेरपण देखील होणार नाही. कारण तुझ्या वागण्याने व बोलण्याने तू तुझ्या दादा वहिनींच्या मनात तुझी जागा निर्माणच करू शकली नाहीस. आता ही चूक तुम्ही दोघींचीच आहे. भूमीची आता काहीच यामध्ये चूक नाही. त्यामुळे दरवेळेस तिने माफी मागावी ही अपेक्षा सोडून द्या. शेवटी प्रत्येक माणसाला स्वाभिमान असतो आणि जेव्हा व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा ती व्यक्ती खूप कठोर होते. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही. वेळेवर स्वतःमध्ये सुधारणा करा. माधवरावांच्या बोलण्याने व समजावण्याने आई व मुलगी प्राचीला आपली चूक समजली. त्यांना वेळीच शहाणपण आलं आणि आता यापुढे त्यांनी कधीही अशी वागणूक न करण्याचं वचन दिलं. त्यानंतर प्राचीने आपल्या वहिनीची मनापासून माफी मागितली. तेव्हा भूमीने देखील नंदेला मनापासून माफ केलं. कारण तिला आपलं घर एकत्र ठेवणं माहीत होतं. तिला आपल्या माणसांची गरज व किंमत कळत होती. पण तेव्हा तर हक्काची गोष्ट होती म्हणून तिला त्या दिवशी बोलणं गरजेचं होतं. नाहीतर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कधीच झाली नसती. व भूमीच्या गप्प बसण्याला व सहन करत असलेल्या स्वभावाला त्यांनी तिची कमजोरी समजली असती. म्हणूनच प्रत्येकाने सहन करावं, समजून घ्यावं. पण जेव्हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा, हक्काचा येतो तेव्हा मात्र शांत न बसता आवाज उठवला पाहिजे. तरच आपला स्वाभिमान कायम राहतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.